नव्यानं सुरू होणाऱ्या ई-बस स्थानकाच्या नामकरणावरून इचलकरंजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर अनिल डाळ्या आणि विरोधी पक्ष गटनेते उदयसिंग पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला। काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला, तर जागा आरक्षणाच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। गुरुवारी तब्बल 6.5 तास इचलकरंजी महापालिकेची सभा सुरू होती। इचलकरंजी महापालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली। नव्यानं सुरू होणारं ई बस स्थानक आणि चार्जिंग स्टेशनच्या नामकरणावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज ई बस स्थानक असं नाव देण्याऐवजी श्री शिवतीर्थ ई बस स्थानक नामकरणाची मागणी केली। या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरू असतानाच या विषयावर मतदान घेण्यात आलं। त्यानंतर बहुमतानं छत्रपती संभाजी महाराज ई बस स्थानक हेच नाव कायम झालं, तर सोलगे मळ्यातील चार्जिंग स्टेशनचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी ई बस चार्जिंग स्टेशन असं करण्याचा निर्णय झाला। त्यानंतर आरक्षित जागा भूसंपादनाच्या विषयावर सत्ताधारी नगरसेवक रवी राजपुते, तानाजी पोवार, राजू बोंद्रे यांनी भूमिका मांडली। विरोधी गटनेते उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे यांच्यासह दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावरून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत गोरगरीब शेतकऱ्यांची शेती कवडी मोलानं घेऊन त्यावर आरक्षण टाकून नंतर ती जागा मोठ्या दरानं विकणारी टोळी इचलकरंजीत कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या विषयावरून चर्चा सुरू असतानाच उपमहापौर अनिल डाळे आणि विरोधी गटनेते उदयसिंग पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला। यावेळी महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केल्याच्या कारणातून शाब्दिक वाद आणि हमरीतुमरी झाली। अखेर काही नगरसेवकांनी पाटील यांची समजूत काढत वादावर पडदा टाकला। दरम्यान इचलकरंजीतील आमराई परिसरातील जागा दंत महाविद्यालयासाठी आरक्षित करण्याच्या विषयाला उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे, संगीता आलासे यांनी कडाडून विरोध केला। तरीही सत्ताधाऱ्यांकडून या विषयाच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असताना आमराई भागातील शेतकऱ्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली। सभागृहात होणारा विरोध आणि शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे अखेर हा विषय पुढील सभेत घेण्याची नामुष्की सत्ताधारी नगरसेवकांवर आली।